नमस्कार, मी पूजा राठोड. जयाद्री महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहाव्यात आजच्या काही ठळक घडामोडी. जेजुरी गडावर कृषी मार्तंड उत्सवाने शाकंभरी पौष पौर्णिमा साजरी. खंडोबा देवास फळभाज्यांचा नैवेद्य अर्पण. भारतीय लोकदैवत आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांची कुलदैवता असलेल्या जेजुरी खंडोबा या कृषीप्रधान भारत देशाची कृषी देवता म्हणून ओळखली जाते. गडावर शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्त लोक पारंपरिक मार्तंड कृषी महोत्सव साजरा करण्यात आला. पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी पासून पौष पौर्णिमेपर्यंत शाकंभरी उत्सव साजरा केला जात असतो. यात शेतकऱ्यांनी पिकवलेल्या शेकडो पालेभाज्यांचा नैवेद्य अर्पित करण्यात आला. भाज्यांची फळफुले भाज्यांची देखणी आरास देखील यावेळी करण्यात आली. खंडनायक खंडोबा देवाचे हे मनमोहक हरित रूप पाहण्यास मिळाल्याचा आनंद भाविकांनी व्यक्त केला. वास्तविक पाहता नाताळच्या सुट्टीमुळे आणि पौष यात्रेमुळे गेल्या 2 दिवसात लाखो भाविकांनी गडावर दर्शन घेतले. शनिवारी पहाटेपासूनच धार्मिक विधीनंतर विविध अशा गाजर, मुळा, मिरची, भोपळा, दोडका, वाटाणा, तोंडला, पावटा, पालक, कोथिंबीर, लिंबू, पुदिना, भेंडी अशा विविध ताज्या भाज्या वाहण्यात आल्या. गुरव, कोळी, वीर, गडशी, मानकरी, सेवेकरी इत्यादींनी नित्यदिनी धार्मिक विधीही केला. खंडोबाची पौष यात्रा शाकंभरी पौर्णिमा घराघरात लोक साजरी करत असतात. विशेषतः जेजुरी गडावर दिवट्या, बुधल्या पाजळत, जागरण, गोंधळ, सवाद्य भाविक खंडोबा म्हाळसा बानुबाईची लोकगीत म्हणत गडावर येत असतात आणि कुलाचार देखील करत असतात. श्री मार्तंड देवस्थानचे अध्यक्ष मंगेश घोणे सह विश्वस्त यावेळी उपस्थित होते. खंडोबा नेहमीच पिवळ्या धमुक भंडाऱ्यात पाहताना मिळतो, पण हरित आणि सुकुमार अशा रूपामधलं खंडोबाचं हे कृषी दर्शन मनाला भावणारच यात शंका नाही. प्रतिनिधी विजयकुमार हरिश्चंद्रे, जयाद्री महाराष्ट्र न्यूज, जेजुरी.